गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना अगदी मनापासून शुभेच्छा। राज्यभरातला जल्लोष आज सकाळपासून गणेशोत्सवाचा आपण एबीपी माझावरती अनुभवतोय। आणि आता थेट जाऊयात पुण्यामध्ये। पुण्यात मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची मिरवणूक सुरू झालेली आहे। 5 मानाच्या गणपतींची वाजत गाजत पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढली जाते आणि आपल्या स्थानावरती हे बाप्पा थाटात विराजमान होतात। हे सगळे रंग कुठेतरी हरवले होते गेल्या 2 वर्षांपासून, कारण नियम खूप कडक होते, मिरवणुकांवरती सुद्धा निर्बंध होते। त्याच नियमांमध्ये गणेशोत्सव पार पडला, पण यंदा मात्र निर्बंधमुक्त गणेशोत्सव आपण साजरा करतोय। नाझिम मुल्ला आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। नाझिम, गणपती बाप्पाची मिरवणूक निघाली आहे, पहिला गणपती मानाचा गणपती। यंदा आपण पाहिलं होतं की मानाचा गणपती जो आहे तो गेली 2 वर्ष अवघ्या मोजक्या गणेश भक्तांच्या उपस्थितीत त्याचं मिरवणूक जी आहे, प्रतिष्ठापनेची मिरवणूक जी आहे ती निघत होती। परंतु आजचं या ठिकाणचं चित्र आपण पाहू शकतो। प्रत्येक वर्षाप्रमाणे पारंपरिक पद्धतीनं पालखीमध्ये गणपती बाप्पाचं स्वागत जे आहे या ठिकाणी केलं जातंय, परंतु बाजूला जर आपण पाहिलं तर गणेश भक्तांची मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। आणि दुसरीकडे ढोल ताशांचा गजर जो आहे तो आपल्याला ऐकायला येतोय। या ठिकाणी गणपती मंडळाचे पदाधिकारी आता आपल्यासोबत आहेत। आझादी का अमृत महोत्सव यंदा आहे, त्याच्या अनुषंगाने तुम्ही यावेळेला देखील थीम ठेवलेली आहे। नक्कीच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पर्वाच्या निमित्ताने यावर्षी श्री कसबा गणपतीची प्राणप्रतिष्ठापना आपल्या जे राजगुरू परिवार आहे, हुतात्मा राजगुरू जे आहेत त्यांचे सख्खे नातू जे आहेत त्यांच्या हस्ते केलेली आहे। आपण दरवर्षी पारंपरिक पद्धतीने प्राणप्रतिष्ठापना करताना आपण धार्मिक व आध्यात्मिक मान्यवरांच्या हस्ते करतो, पण देशासाठी ज्यांनी बलिदान केलेलं आहे, सगळे स्वातंत्र्य सैनिक असतील, हुतात्मे असतील, त्यांचा गौरव आणि त्यांचा सन्मान म्हणून यावेळेला प्रतिकात्मक या परिवाराच्या हस्ते आपण प्राणप्रतिष्ठापना करणार आहोत। आणखी याच्यात दारूमुक्त आणि पर्यावरणयुक्त असा गणेशोत्सवाची आपली थीम आहे। यावर्षी आपण बघतो गेली 2 वर्ष खूप मर्यादित तुम्ही गणेशोत्सव साजरा केला, कसर भरून काढता यावेळेला तुम्ही सगळी काय हा लोकोत्सव आहे। सर्वप्रथम सर्व आपल्या एबीपी माझाच्या प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। अत्यंत सुंदर पद्धतीने हा उत्सव आहे। 2 वर्षसुद्धा उत्सव केला, मर्यादित केला, आणि यावर्षी तर काय जल्लोषच जल्लोष आहे। काय आता कशी असणार आहे प्राणप्रतिष्ठापना? सगळी प्राणप्रतिष्ठापना जी आहे ती पहिल्या गेल्यानंतर गणपतीचं आवाहन होईल, पुण्यावचन होईल, त्याच्यानंतर गणपतीची षोडोपचारे पूजा होऊन प्राण अर्पण केले जातील, त्याच्यात प्राणप्रतिष्ठापना होईल, नंतर मंगल आरती होईल, नंतर गणपतीचे जे सोन्याची आभूषणं आहेत ती गणपतीला चढवली जातील, आणि मग भाविक भक्तांसाठी दर्शनासाठी बाप्पा चांदीच्या सिंहासनावर विराजमान होईल। यावेळेला विसर्जन मिरवणुकीत ढोल पथक अधिक दिसत आहेत? नाही, ज्यावेळेला एकतर ही आपली प्राणप्रतिष्ठापनेची मिरवणूक आहे, 2 ढोल पथकं आपण सांगितलेली होती, त्या पद्धतीने त्यांनी मानवंदना म्हणून आपल्याला 2 ढोल पथकं दिलेली आहेत। आणि कसबा गणपती हा शिस्तीचा आहे, हा मानाचा तर आहेच, मानाचे तर सगळेच गणपती आहेत, परंतु आत्ता आपण इथं आपल्या केएम हॉस्पिटलपाशी आहोत, आणि ह्या झोनला आम्ही पूर्णपणे काही वादन न करता गणपतीची मूर्ती ही जयघोषामध्ये आम्ही नेणार आहोत। विसर्जनीचं यावेळेला जे आपली मूर्ती आहे त्याचं स्थान बदललेलं आहे। थोडंसं भाऊरंगारी गणेशोत्सव मंडळाचा जी सध्या मिरवणूक सुरू आहे तिथे जातोय। मिकी घई आपल्यासोबत आहेत। मिकी, शंखवादन सुरू आहे, ढोलताशा पथक त्यांचं वादन सुरू आहे, कशी मिरवणूक पुढे सरकतेय? नंदा, आता मी पुण्यातील जे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळ आहे त्यांच्या या मिरवणुकीमध्ये आहे, आणि जर आपण बघितलं तर खूप सुंदर असं शंखवादन या ठिकाणी सुरू आहे। खूप उत्साह आहे सध्या पुण्याच्या रस्त्यांवर, आपण बघतोय की महिला देखील या ठिकाणी आहे आणि शंखवादन सुरू आहे। नंदा, खरं तर पुढं ढोलताशा पथक आहे, आणि मागे जर आपण बघितलं तर बाप्पा या सुंदर रथावर विराजमान होऊन या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। जल्लोष या ठिकाणी आहे, आणि आपण प्रेक्षकांना बाप्पांची ही सुंदर मूर्ती दाखवूयात। खरं तर या मंडळाला 131 वर्ष पूर्ण होत आहेत, आणि खूप सुंदर अशी ही बाप्पांची मूर्ती या रथावर विराजमान झालेली आहे। खरं तर हा रथ सुद्धा पूर्ण लाकडी आहे, आणि जवळपास 131 वर्ष या रथाला देखील झालेले आहेत, आणि असा हा सुंदर रथ श्रीमंत भाऊसाहेब रंगारी
या रथावर विराजमान झालेले आहेत आणि या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत. अतिशय जल्लोषाचं वातावरण सध्या पुण्यामध्ये आहे, कारण 2 वर्ष आपल्याला अशा पद्धतीने गणेश उत्सव साजरा करता आला नव्हता. मात्र यंदाच्या वर्षी हा उत्साह दुगणित झालेला आहे आणि आपण बघतोय खूप सुंदर अशी ही बाप्पांची मूर्ती जी आपण बघतोय, जवळपास 131 वर्ष जुनी ही बाप्पांची मूर्ती आहे. आणि आता या बैलगाडीच्या रथावर जर आपण बघतोय बाप्पाची मिरवणूक आता निघालेली आहे. समोर ढोल ताशा पथक आहेत आणि आपण जर बघितलं तर शंखवादन असेल, पुढं ढोलताशा असेल, असे वादन या ठिकाणी केलं जातंय. आपण पुन्हा एकदा शंखवादन या ठिकाणी करणार आहोत. त्यांना रिक्वेस्ट करूयात. बघितलं नंदा आपण उत्साह किती आहे. लहान असतील, मुली असतील, मोठे असतील, सगळेजण या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत. हजारोच्या संख्येने भाविक सध्या रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खूप सुंदर असा फुलांनी सजलेला हा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांचा हा रथ आता या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेला आहे. मागच्या बाजूला जर आपण बघितलं तर इतर मंडळं देखील आहेत, त्यांचे देखील रथ हळूहळू या मिरवणुकीमध्ये सहभागी होत आहेत. अगदी बरोबर मिकी. आणि गेली 2 वर्ष हेच रंग कुठेतरी थोडेसे फिके पडत होते. गणेशोत्सव तर साजरा होत होता, पण तो नियमांमध्ये आपण साजरा करत होतो. आणि आज पुण्याच्या सगळ्या मिरवणुका आपण पाहतोय, उत्साह पाहतोय आणि रिपोर्टिंगच्या वेळेला अर्थातच तुमच्या चेहऱ्यावरती सुद्धा सर्व रिपोर्टरचा तो आनंद आम्हाला दिसतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.